महानगरपालिकेमध्ये जो होऊ घातलेला 10 तारखेला 10 एप्रिलला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा जो भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केलेला होता तो आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा होता, परंतु आता 2 दिवसापूर्वी अशी दुर्घटना घडली की ते संग्राम भैया जगताप ज्यांनी कायम आंबेडकर चळवळीच्या मागे उभं राहून पूर्णाकृती पुतळा असेल, बाकी बौद्ध विहार असतील, समाजासाठी कायम त्यांचं योगदान आहे। त्यांचे वडील अरुण काका जगताप यांची तब्येत खालवली व ते पुण्यामध्ये ॲडमिट आहे। तर आम्ही समाजाच्या वतीने समितीच्या वतीने असा निर्णय घेतला की आपण पण त्यांच्या दुःखात सहभागी होऊया व जो हो घातलेला कार्यक्रम आहे तो आपण पुढे ढकलूया। जेव्हा त्यांची प्रकृती बरी होईल त्यानंतर आपण तो कार्यक्रम घेणार आहोत असं सर्व समितीच्या वतीने समाजाच्या वतीने मी इथे सांगतो व त्यांच्या आरोग्यासाठी पण इथं आपल्या बौद्ध पद्धतीने प्रार्थना केलेली आहे, वंदना घेतलेली आहे। आता निर्णय काय घेण्यात आला? किती तारखेला होणार काय? आता ती तारीख समिती सर्व पुढचे जे तारखा आहेत आपले गायक असतील, जे काही राजकीय नेते असतील, रिपब्लिकन नेते असतील, त्यांचा तारखा घेऊन आम्ही आपल्याला कळवू आपल्या माध्यमातून। जयंती जे आपले दरवर्षी असते त्याप्रमाणे जयंती करणार आहोत आम्ही साजरी, पण एक साधेपणाने, जास्त जल्लोष नव्हे। मग्गा शासनता पमाद्रहिता होंतो अर्कविसतो शासन पिचलोकच वडृबोधु सब्बदा शासन पिचलोकंच देवा रखंतु सब्बदा व्याभता सब्बकालं एते अयन्तु देवा वरकमये मेरु राजे वसन्तवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती आणि आंबेडकरी समाजाची बैठक झाली। येत्या म्हणजे जे आपल्या शहराचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचे वडील आणि माजी आमदार की ज्यांनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक ज्या ठिकाणी टिळक रोडला आहे ते त्यांच्या हस्ते त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण आलं असतं। आणि एक आंबेडकरी चळवळीची बौद्ध समाजाची एक भावना म्हणून त्यांच्या प्रती असलेली आमची प्रामाणिक भावना म्हणून आम्ही हा जो पुतळ्याचा जो पूर्णकृती पुतळ्याचा येणारा 10 तारखेचा जो कार्यक्रम होता तो सर्व आंबेडकरी समाजाने एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की आम्ही हा बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला किंवा त्या महिन्यामध्ये हा जो पूर्णकृती पुतळ्याचा कार्यक्रम असाच भव्य दिव्य थाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे। काकांची तब्येत ज्यावेळेस बरी होईल आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल म्हणून आम्ही आज बौद्ध धम्माच्या वतीने संजयजी कांबळे साहेब व सगळ्यांनी आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी आज सुधारण्यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्यांच्या याच्यामध्ये ज्यावेळेस सुधारणा होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचं काम हे भव्य दिव्य आणि असं मोठ्या स्वरूपामध्ये जसं ठरल्याप्रमाणे केलं जाईल अशी आंबेडकरी समाजाने एकमुखाने मागणी केलेली आहे। त्यामुळे कुणी संभ्रम निर्माण करू नका आणि कसलेही मतभेद ठेवू नका। सगळ्यांनी मतभेद गटतट बाजूला ठेवून की एक सामाजिक भावना जगताप परिवाराशी असलेली सामाजिक भावना आम्ही जपून आंबेडकरीन बौद्ध समाजाने हा निर्णय घेतलेला आहे। जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचं उद्घाटन येत्या 10 तारखेला आयोजित केलं होतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माननीय माजी आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत अत्यंत चिंताजनक आहे आणि बौद्ध समाज कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहिलेला आहे। एक कुरुणाबंध एक नातेसंबंध असल्यामुळं की सदर्व आज ते दुःखाच्या वाटेवर आहेत आणि सदर्व त्यांना साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं महापरित्रण पाठ सुद्धा घेणार आहोत की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, ते लवकर बरे व्हावे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे त्या पूर्णकृती पुतळ्याचं भव्य असं उद्घाटन लवकरच समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं हे होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी ही जी तारीख आहे ती पुढच्या सत्रामध्ये घेतलेली आहे, ते आम्ही तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवणार आहोत। तरी आम्ही अरुण काका जगताप यांच्यासाठी लवकरच महापरित्रण पाठ बौद्ध धम्माच्या वतीनं आम्ही घेणार आहोत। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन
निसर्गात नंदनवन साई बन साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन